अल्पसंख्याक विभागाचे राज्य महासचिव उपस्थित आहेत. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. अर्थसंकल्पाबद्दल त्यांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अत्यंत उत्कृष्ट असा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी सादर केला. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जितके अर्थसंकल्प सादर करण्यात आले त्यापैकी सर्वात जास्त गोरगरीब, कष्टकरी, कामगार, तरुण, महिला, विद्यार्थी यांना डोळ्यासमोर ठेवून अजितदादा यांनी तो अर्थसंकल्प सादर केला आणि सर्वाला न्याय देण्याचे काम केले. आणि गोरगरीब, कष्टकरी, कामगार, तरुण, विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये ते आजचे दिन येणार आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये 1 ते 2 कोटी मुस्लिम समाज राहतो. महाराष्ट्रामध्ये राहणारा मुस्लिम समाज अत्यंत दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये जीवन जगत आहे. मागे अजितदादा पवार यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली होती. त्या बैठक घेऊन महाराष्ट्र शासनाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राहणारा 1 ते 2 कोटी मुस्लिम समाज माझ्या बांधव अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगत आहेत, अत्यंत दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या 1 ते 2 कोटी मुस्लिम समाजाच्या जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तर मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अजितदादा पवार यांनी मांडली होती. जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अजितदादा पवार यांनी प्रश्न उचलला, आतापर्यंत कोणताच आमदार, मंत्री मुसलमानाच्या आरक्षणासंदर्भात प्रश्न उठवला नव्हता. अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मागणी केली. महाराष्ट्रामध्ये राहणारा 1 ते 2 कोटी मुस्लिम समाज खुश झाला. मुस्लिम समाजाला वाटू लागले की आता अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी मागणी केली, आता मुस्लिम समाजाच्या आरक्षण मिळणार आहे, मुस्लिम समाजाला आजचे दिन येणार आहे अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या 1 ते 2 कोटी मुस्लिम समाजामध्ये राहिलेली आहे. आज अजितदादा पवार हे मुस्लिम समाजामध्ये हिरो झालेले आहे. विशेष करून अल्पसंख्याक महामंडळाला पहिले 30 कोटी रुपये मिळत होते, परंतु या अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार यांनी 500 कोटी रुपये अल्पसंख्याकाच्या विकासासाठी दिलेले आहे. म्हणून विशेष करून मुसलमानामध्ये अजितदादा पवार यांच्या विषयी अत्यंत आपुलकी निर्माण झालेली आहे. अजितदादा पवारच हे महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला न्याय मिळू शकतात. अजितदादा पवारच झोपडीमध्ये राहणाऱ्या उपेक्षित गरीब माणसाचे अश्रू पुसू शकतात. अजितदादा पवारच हे महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात. या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अजितदादा पवार सारखा नेता नाही. त्यांच्यासारखा गोरगरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. म्हणून अजितदादा पवार यांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक प्रदेश महासचिव म्हणून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत.